तर मंडळी, रायझिंग सोलापूरच्या दुसऱ्या परिसंवादामध्ये आज आपण चर्चा करतोय रस्ते सुरक्षा म्हणजे सडक सुरक्षा अभियान 2025. यामध्ये आज आपण चौथ्या पर्वात आहोत, बरोबर ना? मला असं वाटतं गेल्या वेळी त्याची टॅगलाईन होती संवेदना के साथ, म्हणजे आपण आपली संवेदना जागृत ठेवणं फार आवश्यक आहे आणि तरच आपण खरं तर नियमांकडे फार डोळसपणे बघू शकतो आणि पुढे जाऊन जे घडणारे अपघात आहे ते आपण थांबवू शकतो. चला, विकासाच्या या सगळ्या प्रवाहात याबद्दल देखील आपण चर्चा करूयात. सुरुवात सर मी आपल्यापासून करतो. सोलापूर शहर वाढतंय, विस्तारतंय, मोठमोठ्या इमारती उभ्या राहतात, तसेच पक्के रस्ते देखील असले पाहिजे, बरोबर? ते होत आहेत. पण अपघातांचं प्रमाण जर पाहिलं, सोलापूरच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर गेल्या 2 वर्षात साधारण 1,500पेक्षा अधिक लोकांचा अपघाती मृत्यू झालेला आहे. का हे सगळं थांबत नाही? कसं बघता आपण याकडे? नमस्कार, मी एसीपी सुधीर खिरडकर. मी शहराचा वाहतूक शाखेचा प्रभारी आहे. मागची 6 महिने झाले या ठिकाणी येऊन मी कार्यभार बघतो आहे. आपलं जे शहर आहे याची जी एरिया आहे तो बाळेपूर ब्रिज असेल, इकडे अक्कलकोट नाका असेल, इकडे होटगी रोड असेल, या परिसरामध्ये मागच्या वर्षभरामध्ये जवळपास 75 मृत्यू झालेले आहेत. अपघात जवळपास 1.25 जवळपास अपघात झाले, पण त्याच्यामध्ये मृत्यू 75 झाले. याचं जर अनालिसिस आपण केलं, विश्लेषण जर आपण केलं, तर मोस्ट ऑफ जे 70 ते 75% मृत्यू आहेत हे मोटरसायकल स्वारांचे झालेले आहेत आणि त्याला मुख्य कारण जे आहे ते हेल्मेट आहे. जर आपण बघितलं की जर हेल्मेटचा वापर या लोकांनी जर केला असता तर आपण याच्यातले मृत्यूचं प्रमाण सोलापूरकर सहमत आहेत ना हेल्मेट वापरण्याला घेऊन? पुण्यात तसं वातावरण दिसत नाही, पुण्यात लगे आवाज उठतो म्हणून म्हणलं. आम्ही पूर्ण करतो नंतर त्या विषयावर, कारण तो खूपच जे विवादात्मक विषय आहे की त्याच्यावरती एकदा नुसते एक परिपत्र जरी आलं तरी त्याच्यावरती सुरू करायच्या अगोदरच समाजसेवक सगळ्या लोकांचे तो वेगळा विषय. पण त्याचं मी कारण सांगतो आपल्याला की बिलकुल. जर आणि ते सर्वोच्च न्यायालयाची गाईडलाईन्स आहे ते की पोलीस विभागाने केले नाही किंवा कोणी केले, सर्वोच्च न्यायालयाच्या त्या गाईडलाईन्स आहेत की हेल्मेट सक्ती करावी मोटरसायकल स्वारांना. तो एक विषय त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये रॉंग साईडनं ज्या गाड्या येतात, म्हणजे मी कारण आपल्याला सांगतो की मृत्यूचे कारण रॉंग साईडनं ज्या गाड्या येतात त्याच्यामुळे मोस्ट ऑफ त्यातले जे मृत्यू झालेले आहेत. आणि इतर जे आहेत की ते काही ठिकाणी आपण ब्लॅक स्पॉट आहेत, आपल्या जवळपास 18 ब्लॅक स्पॉट आपल्या शहरामध्ये आहेत. त्याच्यापैकी एक ब्लॅक स्पॉट हा महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहे, 3 पीडब्ल्यूच्या हद्दीमध्ये आणि इतर जे 14 आहेत ते आपल्या हायवेच्या हद्दीमध्ये आहे. ते ब्लॅक स्पॉट ज्या ठिकाणी आहेत ते अशा ठिकाणी आहेत की ज्या ठिकाणी कुठेतरी स्पीड ब्रेकरची गरज आहे किंवा कुठेतरी आता आपण हायवेला बघतो की तिथे फक्त वाहनाची ये जा असली पाहिजे, पण तिथे जे बॅरिकेड केलेले आहेत ते तोडून सुद्धा त्यातनं लोक जातात. आणि ज्या रस्त्यातनं तुम्ही जाता तेव्हा बॅरिकेड आहे, तुम्हाला रॉंग साईडनं तुम्ही जाणार, तर ते अशा प्रकारचे ऍक्सिडेंट झालेले आहेत. असं आपण वर्षभराचं अनालिसिस करू. त्याला उपाययोजना एकच आहे की आपण जेव्हा जसं आपण म्हटलं की आपण जर स्वतःची खबरदारी घेतली तरच आपण त्यातून बाहेर पडू शकतो. तर तीच टॅगलाईन घेऊन जर प्रत्येक वाहन चालकांनी स्वतःचा, आणि आजकाल असं पाहायला मिळतं की तरुण मंडळी आहे किंवा इतरही लोक आहेत की त्यांना बाईक म्हणजे एक फॅशन झाली, म्हणजे ते येण्या जाण्याचं साधन कमी आणि फॅशनचं साधन जास्त झालेलं आहे. तर त्यात कुठेतरी चेंजेस होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने जर प्रत्येकाने स्वतःचा जीव वाचून मला काय योग्य आहे त्या दृष्टीने जर वाहतूक रस्त्याने केली तर निश्चितच अपघाताचं प्रमाण कमी होईल. सर, आपल्याकडे येतो, पण नियम न पाळण्याची ही जी मानसिकता आहे ती खरं तर जीवावर बेतते, नाहीतर कोणाचा तरी जीव घेते. हे तितकंच खरंय. मी अगदी कठोर वाक्य या ठिकाणी वापरतोय, जीव घेते ती. पण हे वेगाने वाहन चालवणारे दुचाकीस्वार, कारण यामध्ये अपघातामध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्यात जास्त अपघात हे दुचाकी चालकांचे झालेत, पादचाऱ्यांचे झालेत, ज्यांचा काही खरं तर म्हणजे अर्थार्थी काही त्याच्यात दोष नव्हता. बिचारे रस्त्याच्या कडेने जात होते, पण वाहन अचानक अंगावरती आलं आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. आणि दुर्दैवाने लहान मुलांची देखील संख्या यामध्ये बघायला मिळते. कसं थांबवता येईल? नमस्कार, मी असिस्टंट आरटीओ अमरसिंह गवारे, आरटीओ सोलापूर. या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मला एक सांगायला आवडेल की रस्ता सुरक्षा नक्की ही संकल्पना काय आहे. आपल्या रस्ता सुरक्षा जी आपण दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये आपण सुरू करतो हे अभियान, परंतु ही संकल्पना नक्की काय आहे आणि शासनाला ही संकल्पना सुरू का करावीशी वाटली? तर याच्यासाठी आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की आता सकाळी उठल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला, मग तो शिक्षक असेल, नोकरदार असेल
किंवा व्यावसायिक असेल, प्रत्येकाला हा आपल्या रस्त्याचा वापर करायला लागतो. आणि एकदा सकाळी घरातून गेलेली व्यक्ती सुखरूप परत येईल का नाही याची आता शाश्वती राहिलेली नाहीये. म्हणून रस्त्यावरील लोकांचं जे जीवनमान आहे, जे जीवन आहे, ते सुरक्षित करण्यासाठीची जी काही चळवळ आहे ती ही आहे रोड सेफ्टी. आपण जे म्हणालात की वेगाने तरुणाई जे आता मोटरसायकलवरून जात आहे, या तरुणाईला वेगाशी स्पर्धा करायला खूप आवडतं. परंतु ही स्पर्धा करत असताना ते हे विसरतात की आपल्याला काही नियम आणि बंधनही घालून दिलेली आहेत. जसं की सरांनी आता सांगितलं की हेल्मेट घातलं पाहिजे, ही साधी गोष्ट आहे. आणि ज्या पद्धतीनं ह्या मोटरसायकल कंपन्यांचं जाहिरात होते, ज्या पद्धतीने ते जाहिरात प्रसारमाध्यमातून दाखवली जाते, त्याचा कुठंतरी हे लोक म्हणजे केटीएम सारखी बाईक असेल किंवा पल्सर सारखी बाईक असेल तर ह्याचं उदात्तकरण होता कामा नये. मुलं अट्रॅक्ट होतात, त्या वेगाला अट्रॅक्ट होतात आणि मग ते नियम पायदळी तुडवतात. हेल्मेट घालणं अतिशय आवश्यक आहे. मी तर असं सजेस्ट करेल की प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलासाठी जर बाईक घेतली असेल तर त्याची चावी त्या हेल्मेटच्या खाली ठेवावी. वा, बर. मग तो चावी घेताना ते पहिल्यांदा तो हेल्मेट घेईल आणि मग ती चावी घेईल आणि मग तो बाहेर जाईल, बरोबर. असं मला वाटतं. म्हणजे खरं तर आईवडिलांनीही त्यांच्यापासून आग्रह करायला पाहिजे की बाबा तू जर घराच्या बाहेर पडतोय तर तू हेल्मेट घेतल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही. बरोबर की नाही? अगदी बरोबर. सारंग, आता तुम्ही रोड सेफ्टी कमिटीवरती स्वतः सदस्य आहात, काम करता आपण या विषयाला घेऊन. आपण कसं बघता या सगळ्या सत्राकडे, जे खरं तर थांबणं फार आवश्यक आहे? सर, आता जसं गवारे साहेबांनी सांगितलं किंवा सुधीर सरांनी सांगितलं, आजकालची पिढी ही 10,000चा मोबाईल घेतला तर त्याला ते गोरिला ग्लास वगैरे टाकतात, बॅक साईडला कव्हर टाकतात. फार साधं आणि उत्तम उदाहरण दिलं तुम्ही. घरगुती उदाहरण दिले मी. का तर तो 10,000चा मोबाईल खराब होऊ नये. पण तुमच्या आई वडिलांनी कष्ट घेऊन तुम्हाला लहानाचं मोठं केलेलं आहे, तर तुमच्या जीवाला किंमत नाहीये का, हा पहिल्यांदा विचार त्यांनी करणं फार गरजेचं आहे. आणि राहिला विषय, जसं सरांनी सांगितलं की आज तुम्ही कुठलंही बॉलिवूडचं फिल्म बघा किंवा हॉलिवूडची फिल्म बघा, तर गाडी फास्ट चालवणे म्हणजे आपल्या अपोजिट मेंबरला किंवा इम्प्रेस करण्याचं एक साधन झालंय, असं जे उदात्तीकरण झालेलं आहे ते पूर्णपणे चुकीचे आहे. आपण जर पाहिलं तर आज नितीन गडकरी साहेब स्वतः एका कारमध्ये बसून सीट बेल्ट लावा अशी सर्वांना विनंती करतायत. त्या व्हिडिओजला फक्त 25 ते 26,000 व्ह्यूज आहेत. पण धूम 2 किंवा 3 जो पिक्चर जुना आहे, बरोबर, ज्या हिरोची हाईट त्या गाडीवरून पोहोचत नाही, व्हीएफएक्स वापरून केलेल्या सीनला मात्र 26 मिलियन व्ह्यूज आहेत. म्हणजे आजच्या पिढीने सुद्धा विचार केला पाहिजे की आपण कुणाचं अनुकरण केलं पाहिजे आणि कुणाचं करू नये. दुसरा विषय, रस्ता हा आपल्या जीवनाचा घटकच झालेला आहे. आज कुठल्याही महिलेची प्रसूती झाली तर त्या बाळाला घरी आणताना पहिला संपर्क रस्त्यावर आहे. आणि एखाद्याचा मृत्यू झाला घरात तर त्याला आपल्या स्मशानभूमीमध्ये जाताना सुद्धा रस्त्याचाच वापर करायचा आहे. म्हणजे जन्मापासून मरेपर्यंत तुम्ही डिनाय करू शकत नाही की मी रस्त्याचा वापर करणार नाही. तर अशा रस्त्याचा वापर करताना आता सुधीर सरांनी सांगितलं हेल्मेटच्या बाबतीत काही लोक असे आहेत की खाकी वर्दी दिसली की हेल्मेट फक्त अडकवायचं. असं करू नका. त्याची जी स्ट्रीप आहे ती व्यवस्थित तुम्ही फिट केली पाहिजे. कारण तुमचा इम्पॅक्ट झाल्यानंतर तुम्ही जेव्हा गाडीवरून पडता तर बऱ्याच वेळेस तर आम्ही असंही पाहिलेलं आहे आमच्या व्हिजिटमध्ये, हेल्मेट बाजूला झाल्यामुळं परत त्याला डोक्याला किंवा मेंदूला आघात पोचलेला आहे. त्याचबरोबर कारचं सर, बऱ्याच लोकांना फिजिक्सचं नॉलेज कमी आहे, सीट बेल्ट लावण्याची गरज नाही असं लोकांना वाटतं. माझी 60-70 लाखाची गाडी आहे, माझ्याकडं एअरबॅग्स आहेत. पण एक लक्षात घेतलं पाहिजे, तुमची गाडी जेव्हा एखाद्या वस्तूला धडकते, थटते, इम्पॅक्ट फोर्स जेव्हा जनरेट होतो तेव्हा जर तुमचा सीट बेल्ट लावलेला असेल तरच ती एअरबॅग्स ओपन होते, अन्यथा ती होत नाही. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, जर तुम्ही सीट बेल्ट घातलेला नसेल तर व्हिजिटमध्ये आम्ही असंही पाहिलेलं आहे की त्या मनुष्याची पुढच्या काचेला जे डोक्याची धडक बसते त्याच्यामध्येही जीव गेलेले आहेत. त्यामुळे ह्या 2 गोष्टी पाळल्याच पाहिजेत अशी मी सर्व सोलापूरकरांना विनंती करतो परत एकदा आपल्या माध्यमातून. जी, सोलापूरमध्ये काही ब्लॅक स्पॉट तुम्हाला दिसतात का, ज्या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत, आणि जर ते होत आहेत तर ते थांबवण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करता? सोलापूरमध्ये जवळपास 18 आहे, आपण ते आयडेंटिफाय केलेले आहेत आणि
त्याच्यावरती काय घ्या. तर पोलिसांचं काय एक महत्वाचं जे भूमिका आहे की पोलीस हे कायदे वगैरे करत नाही, फक्त कायद्याची अंमलबजावणी करतात. आता ब्लॅक स्पॉट आहे त्याच्यावरती कारवाई करायची ती महानगरपालिका आहे किंवा पीडब्ल्यूडी आहे किंवा आपले नॅशनल हायवे अथॉरिटी त्यांच्याकडे आहे. तर त्यांना आम्ही पत्रावर केलेलं आहे किंवा या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे. इथे आपण स्पीड ब्रेकर लावले पाहिजेत, इथे आपण सायनिंगचे बोर्ड लावले पाहिजे, स्पीडचा आपण बोर्ड लावला पाहिजे किंवा ज्या ज्या ठिकाणी कुठेतरी अडथळा होतो की जिथे लोक ज्या ठिकाणी रस्ता रॉंग साईडला जास्त प्रमाणात येतात तिथे आपण ते बंद केलं पाहिजे डिवायडर. अशा प्रकारच्या सगळ्या आपण लेखी सूचना त्यांना दिलेल्या आहेत. आणि आता असं कधी कधी असं होतं की काही काही ठिकाणी असं होतं की जिथे असं वाटत नाही की ते अपघात होऊ शकतो, पण तिथे पण एखाद्या वेळेला अपघात होतो. पण ते पण सुद्धा आपण आयडेंटिफाय करून तिथे आपल्याला काय उपाययोजना करता येईल, या सगळ्या गोष्टी आपण जे व्यक्ती आहेत की जे त्याच्यावरती सुधारणा करू शकतात यांना आपण लेखी स्वरूपात कळवलेलं आहे. गवरे सर, बऱ्याच वेळेस असं बघितलेलं आहे, म्हणजे ही फार विकृत पद्धत म्हणावी लागेल की अपघात झाला ना तर मदत करण्याच्या ऐवजी लोक व्हिडिओ काढताना दिसतात आणि तो झटकन कसा सोशल मीडियावरती व्हायरल होईल या दृष्टीने ते सगळं ती होताना दिसतं. हे फार विकृत आहे, हे त्रासदायक आहे. अपघात झाल्या झाल्या त्या व्यक्तीला त्वरित वैद्यकीय मदत मिळणं, तो जो गोल्डन आर असतो तो खरं तर फार महत्वाचा आहे त्याच्याकरता. जेव्हा हे सगळं अशा पद्धतीने घडतंय म्हणजे दोन गोष्टी, एक तर व्हिडिओ करणारे काहीतरी लोक असतात जे मदतीला धावत नाहीत, आणि दुसरे असे काही लोक आहेत ज्यांना भीती वाटते की आपण जर याच्यात पडलो तर मग पोलीस स्टेशन, मग हॉस्पिटलमध्ये पुन्हा चौकशी, या सगळ्या भानगडी सुरू होतील. त्यांना आपण काय सांगाल? कारण त्या बाबतीत आता मला असं वाटतं नितीन गडकरींनी त्याबद्दलची घोषणा देखील केलेली आहे आणि विभाग देखील आपला त्या दृष्टीने प्रबोधन करतोय. खरं तर मला असं वाटलं की हा मला आपण शेवट प्रश्न विचारला की सोलापूरकरांकडून आपण काय अपेक्षा कराल. पण ठीक आहे, हरकत नाही. मध्ये जरा तर मी आपल्याला निश्चित सांगेल याच्यामध्ये की खरं आहे आपण म्हणतात तसं की लोकांची टेंडन्सी थोडीशी आता झालेली तशी तुम्ही म्हणता तशी त्या पद्धतीने अपघात झाल्यानंतर मदत करण्याच्या ऐवजी हे लोक व्हिडिओ शूट करण्यामध्येच जास्त मशगूल असतात. तर मला असं वाटतं की ज्यावेळेस पुढच्या वर्षी ज्यावेळेस आपण असा कार्यक्रम घेऊ त्यावेळेस अपघाताची संख्या कमी झाली असेल आणि सोलापूरच्या जनतेकडून आज जे आम्हाला एकही गुड समारिटियन मिळत नाही तर कमीत कमी 100 समारिटियन भेटावेत असं मला वाटतं. वा वा. म्हणजे जेणेकरून आपण, आणि दुसरी गोष्ट जी आहे ती आपण म्हणता की पोलीस चक्र, आता असे चक्रा वगैरे काही मारायला लागत नाही. आपला हे स्पष्ट करा शासन तुम्ही. स्तरावर सन्मान केला जातो. गुड समारिटियन म्हणून आपल्याला शासन स्तरावर समारिटियन म्हणून आपला सत्कार केला जातो. आपल्याला प्रशस्ती पत्र दिलं जातं आणि जिल्हा आपली जी रोड सेफ्टी कमिटी आहे त्याच्या मार्फत आपल्याला कलेक्टर साहेबांच्या हस्ते प्रशस्ती पत्रक देऊन आपल्याला सन्मानित केलं जातं. त्याच्यामुळे कुठल्याही पोलीस स्टेशनला आपल्याला बोलवलं जाईल, चौकीला बोलवलं जाईल किंवा कोर्टात तारखेला बोलवलं जाईल असा कुठलाही प्रकार या ठिकाणी होणार नाही. उलट आपला सन्मान केला जाईल. काही प्रश्न असतील तर आपण घेऊ शकतो, म्हणजे तशी पुढची तयारी करून ठेवा. तोपर्यंत मी सारंगला पुढला प्रश्न घेतोय. सारंग, जसं तुम्ही म्हणालात की एक खंतावतो माणूस कधी कधी, एकीकडे गुलाबी साडीला लाखोने व्ह्यूज मिळून जातात, पण दुसरीकडे परिवहन या विषयाला घेऊन, म्हणजे रोड सेफ्टी या विषयाला घेऊन आपण वेगवेगळे व्हिडिओज तयार करतो, त्याला मात्र फारसे व्ह्यूज मिळताना दिसत नाही. नेमकी ही जी उदासीनता आहे नियम न पाळण्याची, ही दूर करण्यासाठी म्हणून आता काय करावं नेमकं? म्हणजे हात पकडावा, कान पकडावा, की नेमकं काय करावं? सर, याच्यासाठी मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. कोविड-19 जेव्हा जगभर पसरला होता जी, तर त्याच्याबद्दल अशी भीती घातलेली होती की तुम्ही मास्क घातला नाही, आपल्या बॉलिवूडचे महानायकची सुद्धा हॅलो टून तुम्ही ऐकली असेल, त्याला ग्लॅमर एवढं दिलेलं होतं ना की सदृढ माणूस सुद्धा घरात बसताना सुद्धा मास्क घालत होता. बिलकुल. मग तोच माणूस जर रस्त्यावर जेव्हा तो गाडी घेऊन जातो तेव्हा मात्र त्याला हेल्मेट घालू वाटत नाही. त्याचं अजून एक कारण असं मला जाणवलं, जेव्हा आम्ही आता बऱ्याच ठिकाणी व्हिजिट करतो तर आपले जे पालक आहेत, लहान किशोर वयात असलेल्या मुलांना शाळेत जेव्हा घेऊन जातात, इथं बरेच पालक स्वतः एग्री करतील, तेच रॉंग साईडने त्यांच्या शाळेला अप्रोच रोड नसेल तर जाताना पाहिलेलं मी कित्येक वेळा. सुधीर सरांना त्याचे व्हिडिओ पाठवल्यात, सरांचे जे वरिष्ठ आहेत डेप्युटी आरटीओ त्यांनाही पाठवलेले आहेत. त्यानंतर असंही मी पाहिलेलं आहे की 16 वर्षाचा मुलगा झाला, घरातलं एखादं काम त्याला सांगता येईल या उद्देशानं त्याला गाडी शिकवली जाते. तू गाडी घेऊन जा, काही अडचण आली मला फोन कर.
आणि आपण जर आता नवीन नियम पाहिले आरटीओ विभागाचे किंवा जसं सरांनी सांगितलं वाहतूक शाखेचे, तर अल्पवयीन मुलांनी जर वाहन चालवलं तर त्याच्या पालकावरती सुद्धा गुन्हा दाखल करायला आदेश आलेले आहेत. मला वाटतं सोलापूरमध्ये हे थोडंसं प्रमाण, दोन्ही आता विभाग माझ्या सोबत आहेत, बऱ्याच वेळेस यांची गाठ तुमच्याकडे संधी आहे, ऍब्सोल्युटली. तुम्ही बोलू शकता, तर नाही, टीका करणार नाही सर, कारण ते काम करतायत. सूचना करू शकता. सूचना म्हणजे अशी विनंती आहे मला की जी अल्पवयीन मुलं बऱ्याच ठिकाणी अजूनही सोलापूरमध्ये दिसत आहेत, तर त्या मुलांच्या पालकांवरती गुन्हे दाखल करायचं प्रमाण वाढवावं, अशी माझी या कार्यक्रमाच्या माध्यमातून यांना विनंती आहे. आणि दुसरं म्हणजे आज आपण पाहिलं, आपण इथून बसून बोलतोय सर, पण सोलापूर पुणे रोडवरती मी 2 संस्थांची नावं सांगतो. एक शैक्षणिक संस्था आहे सिंहगड इन्स्टिट्यूट, तिथं सर मुलांना हेल्मेट शिवाय एंट्री देत नव्हते. कोविडच्या काळात फरक पडलेला असावा, त्या कॉलेजचे प्राचार्य सुद्धा इथं बसलेले आहेत, डॉक्टर शंकर नवले. त्या संस्थेचा सन्मान करणं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं गरजेचं होतं, जेणेकरून अशा सगळ्या संस्था असे नियम करतील. आणि दुसरी म्हणजे औद्योगिक संस्था, आपल्याला कदाचित माहित असावं, प्रिसिजन कॅम्पशॉप, आमच्या सोलापूरची उत्कृष्ट आणि नाविन्यपूर्ण अशी संकल्पना राबवणारी ही संस्था. तिथं सुद्धा तुम्हाला गेटवरती एंट्री हवी असेल तर कार चालवताना सीट बेल्ट आणि 2 व्हीलर चालवताना हेल्मेट लागतं. बर, आणि सर्वांना माहित असेल त्या दोन्ही संस्थेमध्ये सोलापूरकरच शिक्षण घेतात किंवा कार्यरत करतात. मग तिथं जर पॉसिबल असेल तर शहरात का नाही सर? कारण आता सीसीटीव्हीची पण संख्या प्रचंड वाढलेली आहे आणि मॉनिटरिंग ह्यांचं प्रचंड चांगलं आहे. तर मला असं वाटतं की ह्या गोष्टी आता प्रबोधनाच्या माध्यमातून करणं अत्यंत गरजेचं आहे सर. आणि गवारे सरांचा जो मुद्दा होता गुड समारिटन्स, मला वाटतं सर मला पत्रव्यवहार जरा जास्त करायला हवा, कारण मागच्या वर्षीच मी एक 3-4 नावं पाठवलेली होती. आज आपण जर पाहिलं सोलापुरातून जे हायवेचं जाळं वाढलेलं आहे, तर भूषण कुमार उपाध्याय साहेब जेव्हा ट्रॅफिकचे एडी जे होते त्यांनी मृत्युंजय दूत अशी एक संकल्पना मांडलेली होती. हायवेच्या शेजारचे जे ढाबे, हॉटेल किंवा रेस्टॉरंट, लॉज असतात, तिथल्या लोकांनी जर त्या अपघातग्रस्त लोकांची मदत केली तर त्यांना मृत्युंजय दूत अशी त्यांनी उपाधी दिलेली होती. तर तसे बरीच लोक सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रशासनाला न सांगता कुठल्या प्रसिद्धीच्या झोतात न येता काम करतायत. आता ही माझी जबाबदारी की त्या लोकांचे डेटाबेस मी आपल्याकडे सुपूर्द करतो. जी बिलकुल. किरणकर सर, तुम्ही काहीतरी बोलायला सरसावलं होतं. मी तेच म्हणत होतो की असं पोलिसांची अजिबात भीती बाळगायची गरज नाही. जिथे अपघात होत असेल तिथे आपण तिथे त्यांना मदत केली पाहिजे. आणि जसं आता आपण बोलले की सकाळची जी शाळा वगैरे होतात, आपण मागच्या 6 महिन्यापासून सकाळी 7 ते 9च्या दरम्यान आपली पोलिसांची पेट्रोलिंग असते शाळा कॉलेजेसच्या ठिकाणी, की ज्या ठिकाणी ट्रिपल सीट मुलं येतात, आपले पालक त्यांना पाठवतात किंवा रॉंग साईडला ते येतात, याच्यावरती सुद्धा आपण पेट्रोलिंग ठेवलेली आहे. आणि जसं सीसीटीव्हीचं कारवाई करणं हा त्याच्यावर तो उपाय नाही. म्हणजे तुम्हाला आकडेवारी जर द्यायची झाली, मी तर मागच्या वर्षी 1,25,000 कारवाई केल्या सोलापूर शहरामध्ये या सगळ्या चालांच्या. त्याच्यामध्ये यावर्षी 2,55,000 कारवाई झालेल्या आहे. म्हणजे जवळपास 1,00,000 कारवाई आपण वाढवल्या. दंडाचं प्रमाण मागच्या वर्षी 12 कोटी होतं, यावर्षी 22.5 कोटी दंडाची आकारणी केली. पण त्याची म्हणजे दंड वसुलीचं प्रमाण मात्र 10% जवळपास आहे. दंड जरी आपण आकारतो त्यांना लोक जुमानत नाही की ठीक आहे आमच्या याच्यावरती टाकला, तुम्ही ऑनलाईन कारवाई करा आमच्यावरती. पण ह्या गोष्टी स्वतःहून जोपर्यंत रिस्पॉन्स जनतेचा मिळणार नाही तोपर्यंत याच्यावरती म्हणजे समाधानकारक उत्तर आपल्याला देता येणार नाही. की जे आपल्याला अपेक्षित आहे की येत्या काळामध्ये ते 100% त्यातून सोलापूरकरांनी त्याला रिस्पॉन्स द्यावा की नियम पाळावे, फक्त बाकी काही नाही. रॉंग साईड जाऊ नये, हेल्मेट वापरावं, फास्ट रॅश ड्रायव्हिंग करू नये, या गोष्टी जरी 2-3 केल्या आपण तरी पण पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळू शकतो आपल्याला. जी गवारे सर. मला ते असंच म्हणायचं आहे की दंड करायला लागू नये. दंड करायला ची वेळच आली नाही पाहिजे. आपला दंड करणे हा आमचा उद्देश नाहीच आहे. आपण समजून घ्या जरा. आम्हाला दंड करणे हा उद्देश नाहीये. आपण नियम पाळणे हे अपेक्षित आहे. आपण जर हेल्मेट घातले असेल तर कोणताही ट्रॅफिक हवालदार आपल्याला चलन देणार नाही किंवा आपल्यावर कारवाई करणार नाही. सिंपल गोष्ट आहे की आपण फक्त नियम पाळत. अपघात होण्याचं कारणच मुळात आहे की आपण नियम पाळत नाही. जर आपण नियम पाळले, आपले सगळे गाडीची कागदपत्र व्यवस्थित असली तर मला नाही वाटत की आपल्याला कुठल्याही प्रकारचा दंड होईल. आणि माझी विनंती आहे सगळ्यांना की आपण आपल्या वाहनाची जर कागदपत्र व्यवस्थित ठेवली, कारण दंड हा आता मला हेवी दंड झालेला आहे.
लायसन्सला 10,000 दंड आहे. ज्या माणसाला त्याचं कमाईचं रोजची 500 रुपये आहे अशा माणसाला 10,000 रुपये दंड होणं हे थोडंसं सोशल त्याच्या माध्यमातून बघितलं तर थोडंसं त्याच्यावर अन्याय केल्यासारखंच असेल. परंतु कायद्यातली ती तरतूद आहे, आपल्याला ती करायला लागते. म्हणून जर माझ्याकडे अनेक लोक येतात की लायसन्स, तर मी स्वतःहून त्याला विनंती करतो की तुला काय अडचण आहे ते मला सांग, मी तुला लायसन्स काढून देतो, परंतु तू लायसन्स बाळग, जवळ बाळग तुझे लायसन्स. अशा पद्धतीचा दंडाचा जर फटका आपल्याला बसला तर आपल्याला खूप मोठा लॉस होतो. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की आपण आपले जे डॉक्युमेंट्स आहेत गाडीचे, आपण सर्व नियम पाळावेत आणि मग आपल्याला कसल्याही प्रकारे दंडाची काय तरतूद व्हायचं कारणच नाही. पण काही वेळेला सहानुभूतीच्या पातळीवर, माणुसकीच्या पातळीवर काही नियम शिथिल करून तुम्ही मदत करू शकता, हे तितकंच खरं. पाहिलं तुमच्यातले काही अधिकारी करतात बऱ्याच वेळेस. म्हणजे बघा ना, म्हणजे मामा उभे आहेत, मग चला 3 बसलेले असतात, मग उतरून जातो, मामा उभे आहेत, मग हेल्मेट घालायचं, दंड होईल म्हणून नियम पाळायचा, हे जे काही ती मानसिकता बदलणं फार आवश्यक आहे. पण यांनी एक महत्वाचा मुद्दा, म्हणजे तुम्ही तुमच्या बोलण्यात महत्वाचा मुद्दा एक मांडला. मी पाहिलं विदर्भात देखील आम्ही सडक सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून चर्चा केली. तिथं काही मंडळी आहेत, त्यांनी काय केलं माहितीये की जसं यांनी सांगितलं की हायवेजवरती अपघात होतात, काही ठिकाणी चौकात होतात, तर तिथं ढाबे असतील, चहा विकणारी लोक असतील, त्यांची पथकं तयार करण्यात आलेली आहेत आणि ती इमिजिएट रिएक्ट होतात त्या सगळ्या विषयाला घेऊन, जेणेकरून त्या गोल्डन आरमध्ये तो मनुष्य जर हॉस्पिटलमध्ये पोहोचला तर त्याचा जीव वाचू शकतो. असे काही उपक्रम किंवा लोकांना प्रशिक्षित करण्याच्या विषयाला घेऊन किंवा काही ग्रुप तयार करण्याच्या विषयाला घेऊन काही काम करणं आवश्यक आहे का, किंवा सारंग तसं तुमच्याकडनं काही पुढाकार घेतला जातोय का? नक्कीच सर. मी आता ज्या हायवेचा उल्लेख केला, सोलापूर ते कोल्हापूर, सोलापूर ते मंगळवेढा पॅच, तर इथं वाघोली नावाचं जे गाव आहे त्या ठिकाणी एका साखर कारखानदाराला रिक्वेस्ट करून एक जुनी असलेली अँब्युलन्स तयार करून घेतली. गवारे सरांनीच त्याच्यामध्ये मदत केली आम्हाला, त्याचं सगळं फिटनेस सर्टिफिकेट वगैरे काढण्यामध्ये. आणि ती जी गाडी आहे तिथं नानासा नावाचं एक हॉटेल आहे आणि शिवराज म्हणून, ती कायमस्वरूपी त्या कारखानदारानं आता गवारे साहेबांचं तुम्ही कौतुक करायला पाहिजे. नक्कीच. कारण आम्ही जे प्रस्ताव पाठवतो ब्लॅक स्पॉटच्या संदर्भात, तर ते त्यांच्याच खात्यामधून जातात आणि शहानिशा करताना त्यांचा पॉझिटिव्ह रिमार्क येणं अत्यंत गरजेचं आहे. कारण एखादी गोष्ट समितीला जरी वाटली की इथं करणं गरजेचं आहे, परंतु ती कशी करता यायला पाहिजे किंवा कुठल्या मार्फत करता यायला पाहिजे याच्यासाठी त्यांचा अभिप्राय आम्हाला लागतोच. तर ती एक चांगली संकल्पना तुम्ही जे आता सांगितली. मी प्रयत्न करेन सर की CSR फंड देणाऱ्या बऱ्याच संस्था आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. तर जे काही हायवेचं जाळं पसरलेलं आहे, तर सोलापूर पासून 30-30 किलोमीटरवरती प्रत्येक हायवेवरती अशी काही पथकं तयार करता येऊ शकतात का, या दोघांसोबत चर्चा करून आम्ही नक्कीच तो पर्याय. पण किराडकर साहेबांचं कौतुक नाही केलं तुम्ही थोड्यापूर्वी त्यांनी सांगितलं गुन्हे वाढले की होत आहेत दाखल. आता पालकांनाही प्रशिक्षित केलं जातं किंवा तसे त्यांना मी सर जाणीव करून दिली जाते. मला सांगायला आवडेल, मला वाटतं मी 8 जानेवारीलाच सरांना फोन केला होता. या वर्षीची जी सिद्धेश्वर यात्रा सुरू आहे सध्या 26 जानेवारीपर्यंत सर गर्दी असते. तर मंदिराच्या चौकाजवळचा जो डफरीन चौक आहे, प्रचंड ट्रॅफिक दरवर्षी तुम्ही कदाचित सर्वांनी पाहिलेला असावं. आता हे बघा, मी यांच्या समोर सांगतो, 24 तास एखादा माणूस उभा करणं कुठेही पॉसिबल नाही, घरात सुद्धा पॉसिबल नाहीये. परंतु पीक आवर्समध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं वाहतूक शाखेनं नियोजन केलेलं होतं. मी तात्काळ त्यांना फोन करून त्यांना स्वतःला आणि त्यांच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिलेल्या होत्या. मला वाटतं CDR जरी पाहिजे असेल तरी मी यांना देऊ शकतो. त्याची गरज नाही. बरं, जोरदार टाळ्या होऊन जाते तिने आपल्या वक्त्यांसाठी. प्रयत्न फार महत्वाचे असतात, ते करतायत आणि खरंच सोपं नसतो. खाकी वर्दी चढवून म्हणजे आपण मुंबईचा फौजदार वगैरे असे चित्रपट बघितलेले, त्याच्याबद्दल आपण चर्चा करतो. बिशांवरती ताव मारून फिरणारा फौजदार असं केवळ त्याच्याकडे न बघता त्याला काम करावं लागतं आणि 16 तासापेक्षाही अधिकची ड्युटी ही मंडळी खरं तर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना जे जे कार्यक्षेत्र दिलेले, जे ज्युरिक्शन दिले, तिथं काम करताना दिसतात. जाता जाता सर मी म्हणजे अपील तर आपण करायलाच या सगळ्या ह्याच्यात, पण मला एक कळीचा मुद्दा या ठिकाणी मांडायचा आहे. तो म्हणजे असा की 4 देवस्थान आहेत अवतीभोवती, पर्यटक येतात जातात आपल्याकडे, मोठ्या संख्येने येतात आणि शिवाय सिद्धरामेश्वराची यात्रा. पण शहरात पार्किंगसाठी म्हणून योग्य अशी व्यवस्था असणं, या दृष्टीने काय काम होतंय? कारण काय होतं माहितीये, अपघात असे पण झालेले आहेत की चुकीच्या ठिकाणी पार्किंग, त्यातनं अपघात झालेले आहेत. ते खरं तर होता कामा नये. म्हणजे ती जबाबदारी माझी, मी चुकीच्या ठिकाणी पार्किंग करू नये. पण वाहनतळ जर उपलब्ध असेल तर मात्र
मला ते माहिती असतं, मी तिथे जाऊन पोहोचतो. तसं काही नियोजन, त्या दृष्टीने प्रबोधन? तर वाहनतळाची जी संख्या आहे शहरामध्ये, शहर एक जे जुना शहर आहे तिथे अजिबातच कुठेही वाहनतळाची व्यवस्था नाही आणि त्याची व्यवस्था पोलीस डिपार्टमेंट मात्र आमच्याकडून तर आम्ही काही करू शकत नाही, कारण त्या जागा आहे, स्पॉट आहे, ते आयडेंटिफाय करणं ते महानगरपालिकेचं कार्य आहे. पण एवढं आम्ही निश्चितच करतो की आता ज्या ठिकाणी गर्दीची ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी चुकीचं पार्किंग होतं त्याचा सगळा आपण सर्वे केला आहे मागच्या महिन्यामध्ये, आणि ज्या ज्या बरेच अशी दुकानं पण आहे की ज्यांना खूप मोठी गर्दी त्या ठिकाणी होती त्या सगळ्यांची आपण यादी केलेली आहे. त्यात मधला मारुती आहे, आता हे समोर आपले राठी साहेब बसले, यांच्याशी दोनदा बोललो मी मीटिंग संदर्भाने. मधला मारुतीचा एरिया आहे, बेगमपेठ एरिया आहे, जसं आपले काही गुरु नानक चौक आहे की ज्या ठिकाणी ते 2-3 हॉटेल्स आहे, अशा ठिकाणी आपण त्यांचे 285 नुसार कारवाई करतो. त्यांना नोटिसेस आपण दिलेल्या आहे. आणि आता जेव्हा आता इथं खूप मोठे प्रोग्राम, सोलापूर म्हणजे साहेब उत्सवाचं शहर आहे. 365 दिवसापैकी 300 दिवस उत्सव असतात इथे. बिलकुल. आणि याच्या वेळेला आम्हाला बऱ्याच अडचणींना सामना करावा लागतो. आम्ही जेव्हा कुठेतरी वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून कुठे बॅरिकेडिंग करतो, व्यापाऱ्यांचा रोष आमच्यावरती येतो, आमचा व्यापार इथून होत नाही. आणि तिथेही आम्ही काय प्रयत्न करत असतो की आता सिद्धेश्वर महाराजांची यात्रा चालू आहे, तिथे हरिभाई देवकरण आहे, नॉर्थ कोर्ट आहे, अशा आपण आयडेंटिफाय करतो की ज्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था झाली पाहिजे. आणि ज्या ज्या वेळेला अशा काही मोठ्या इव्हेंट्स असतात त्यावेळेला आपण आजूबाजूच्या अगोदरच एरिया आयडेंटिफाय करून तिथे पार्किंगची व्यवस्था करतो. पण पुन्हा मी तेच सांगेल की पार्किंगमध्ये जाण्यासाठी थोडा उशीर लागतो, आत गाडी लावायची, मग जाताना मला पुन्हा तिथे जावं लागेल. जी मेंटॅलिटी आहे की मला नको ती पार्किंगला, मग जिथे जागा दिसेल तिथे मी कुठेतरी गाडी लावेल, ही मेंटॅलिटी कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येते. त्याच्यामुळे हा सगळा पुढचा सगळा गोंधळ होतो. त्याच्यामुळे वारंवार मी तिथेच येतोय तुमच्या सगळ्यांसाठी की कुठेतरी मला नियम पाळायचा आहे. हे मानसिकता जोपर्यंत सोलापूरवासीच म्हणून ती प्रत्येकाची तीच आहे, ती जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत त्यातून पॉझिटिव्ह इनपुट येणार नाही. आणि पार्किंगसाठी प्रत्येकांची तीच ओरड आहे किंवा पार्किंगच नाही, म्हणजे जुनं पेठ, नवी पेठ जी आहे तिथे तर खूप मोठा तो इश्यू आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय की तिथलं थोडं रस्ते क्लिअर असावे, P1 P2 करण्याचा प्रयत्न आता जानेवारी महिन्यात करतोय आम्ही. तो जर यशस्वी झाला तर बऱ्यापैकी पार्किंगची व्यवस्था आपण शहरातील जे बाजारपेठ आहे तिथे तर P1 P2 ची व्यवस्था करण्याची प्रयत्न करतोय. एखाद्या महिन्यामध्ये त्यात थोडं यश मिळेल असं वाटतंय, प्रयत्न करूया त्यासाठी. मुलानी साहेबही समोर बसले. मला असं वाटतं महापालिकेची भूमिका त्यात वाहनतळ उपलब्ध करून देणं ही महत्वाची, ज्याबद्दल आपण चर्चा करूच, सुनियोजित सोलापूर असं म्हणत असताना. सर, आणखीन एक महत्वाचा मुद्दा जाता जाता, अपघातामध्ये आणखीन एक प्रमुख कारण आहे की गाडी चालवताना मोबाईलवरती बोलणं. हे हल्ली मी एक बघितलंय की घरातली मुलं देखील या विषयाला घेऊन अपोज करतात पालकांना की माझा मुलगा देखील मला अचानक एक दिवशी, म्हणजे आता आमच्या पत्रकार मंडळींची फार वाईट सवय असते की आम्ही अशा आविर्भावात बऱ्याच वेळेस गाडीवर असतो की नाही काही महत्वाचा फोन ऑफिसमधनं, पण असं काय नसतं. तुम्हाला थांबवावं, तुम्ही तुमची गाडी थांबवावी आणि मग फोनवरती बोलावं. पण ही जी काही मानसिकता आहे आजही की इयरफोन घालूनही बोलतात लोक, पण त्यात प्रॉब्लेम असा होतो बऱ्याच वेळेस पाठीमागून हॉर्न वाजवत येणारा माणूस असेल किंवा आजूबाजूला होणाऱ्या हालचालींचा अंदाज येत नाही. काय नेमकं काय व्हायला हवं, म्हणजे आता काय करावं या बाबतीत? नाही, माझं यापूर्वीच मी वरिष्ठांशी चर्चा करताना मध्ये एक आपला अपघात झाला होता मार्केट यार्डला. 5 ते 6 लोक त्याच्यामध्ये दगावली होती. माझं सजेशन असं होतं की असा ज्यावेळेस अपघात होतो ना, फेटल अपघात, आणि ज्यावेळेस आपण त्याचं विश्लेषण करतो ना, ते विश्लेषण करत असताना जो ड्राईव्ह करतोय ना त्याचा CDR काढायचा. एक तर तो त्यावेळेस अपघाताचा टाइम आपल्याला माहित आहे आणि त्या टाइमच्या वेळेस ही व्यक्ती मोबाईलवर बोलत होती का नाही हे आपल्याला तपासता येईल. ती व्यक्ती जर मोबाईलवर बोलत असेल तर त्याला दोषी आपल्याला ठरवता येईल. आणि एन्फोर्समेंट करणार तर किती करणार आपण, आपल्याला आता मर्यादा आहेत. आता जरी आपण आता जसं ब्लॅक स्पॉटचा विषय घेतला सरांनी, जिल्हा रस्ता सुरक्षा समितीकडनं आपण सगळ्या ब्लॅक स्पॉटचा सर्व्हे करतो आणि ह्युमन इंटरफेरन्स न ठेवता लोकांना थांबवायचंच नाही. आता ज्या ठिकाणी माननीय कलेक्टर साहेबांनी त्यात खूप मोठा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे, ज्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट आहे ना तिथं ITMS कॅमेरे बसवायचे, इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम, आणि त्याचं कमांड जो ऑफिस आहे त्याचं RT ऑफिसला असेल. आपण फक्त CCTVवरच आता चलन करणार आहोत. ही खूप मोठी आता पुढच्या येणाऱ्या भविष्यकाळात मोठी योजना आहे.
परंतु अशा वेळेस सुद्धा आपण ते मोबाईलमध्ये बोलणाऱ्या माणसाला टिपू शकतो आणि त्याच्यावर कारवाई करू शकतो. मी मगाशी पण म्हणलं, कारवाई हा उद्देशच नाहीये. तुम्ही स्वतःच लक्षात आलं पाहिजे की आपल्या घरी आपलं कोणतरी वाट पाहत आहे, आपल्याला घरी सुखरूप पोचलं पाहिजे. मी कारवाई कशासाठी करायची? कारवाई हा एक पार्ट झाला, परंतु लोकांनीच आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या घरी आपल्याला सुखरूप पोचायचं आहे आणि आपण गाडी कशी चालवावी. दुसरं एक सजेशन माझं असं होतं, आत्ताची सध्याची प्रचलित पद्धत आहे, काहीही झालं, कुठलाही नियम भंग केला तर कारवाई होती ती त्या गाडीवर होती, रजिस्ट्रेशन नंबरवर, म्हणजे त्या वाहनावर कारवाई होती. माझं सजेशन असं होतं की होणारी कारवाई व्यक्तीच्या लायसन्सवर व्हायला हवी. थेट एकदा एक पॉइंट, दोनदा केलं, तीनदा केलं, 90 डेज सस्पेंड, अगेन त्यांनी पुन्हा आणखीन 5 वेळा केलं, 180 डेज सस्पेंड, आणि ज्यावेळेस तो 5च्या पुढे जाईल त्यावेळेस कायमस्वरूपी त्याचा परवाना रद्द केला पाहिजे. पाचमध्ये तरी वाहन चालूच नाही, सार्वजनिक व्यवस्थेचा लाभ हा, घ्यावा. मग त्याला तो जर नियम पाळतच नसेल तो, आता काय होतंय की आता आपण कारवाई करतो त्या गाडीवर करतो आणि लायसन्स तसंच, म्हणजे नियम पाळणार मी, तोडणार मी आणि कारवाई गाडीवर. असं न होता आपल्याला कारवाई, आणि आता सगळीकडे ऑनलाईन सिस्टीम झालेली, कुठंही अख्ख्या भारतात तो कुठंच लायसन्स काढू शकत नाही. त्याच्यामुळं त्यांनी 3दा नियम भंग केला, त्याचं लायसन्स सस्पेंड करूया आपण 90 दिवस, 5 वेळा केला, 180 डेज करून टाकूया, आणि त्याच्याही पुढे मग तो हॅबिच्युअल ऑफेंडर झाला. मग तुला रस्त्यावर चालण्याचा अधिकारच नाही, तू स्वतःही नियम भंग करतोय, दुसऱ्याच्या जीविताला पण तू धोका निर्माण करतोयस. म्हणून त्याचं कायमस्वरूपी जर लायसन्स रद्द करून टाकलं, असं माझं वरिष्ठांना पण सजेशन होतं आणि या माध्यमातून आपल्याला पण ते सांगतो मी. सारंग, शेवटचा प्रश्न आपल्याला. माझ्या एक स्नेही दुबईमध्ये असतात, तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांना स्वतःला लायसन्स काढण्यासाठी साधारण 7 महिने, म्हणजे 7 महिने त्या परीक्षा देत होत्या, दर महिन्याला परीक्षा द्यायच्या, आणि त्यांचे नियम एवढे कडक आहेत की ज्यामध्ये नुसतं ऑनलाईनच नाही तर गाडी रिव्हर्स सुद्धा कशी ती घेतली जावी याबद्दलच्या एक्झाम्स तिथे घेतल्या जातात, मगच लायसन्स मिळतं. म्हणून तर आपण बाहेरच्या देशांमध्ये पाहिलं तर अपघात जे ते काय म्हणत होतच नाहीत, असं म्हणत, अगदी क्वचितच घडलं तर घडलं. पण आपल्याकडे आणखीन एक सगळ्यात मोठी समस्या अशी दिसून येते. कुर्लामधला अपघात आपल्याला सगळ्यांना आठवत असेल, ज्या बाबतीत अहवालातनं असं समोर आलं की मुळात ज्या टेक्नॉलॉजीचं ते वाहन होतं, ज्या पद्धतीचं ते वाहन होतं, ते हाताळण्याचं प्रशिक्षणच त्या चालकाला मिळालेलं नव्हतं, आणि त्यातनं सुद्धा आपल्याला अपघात होताना दिसतात. म्हणजे हल्ली जो क्लीनर असतो तो नंतर ड्रायव्हर होतो, किंवा तो अचानक ड्रायव्हर रात्री वैतागला म्हणून रात्रपाळीत तो गाडी चालवतो, आणि मोठमोठ्या ड्रायव्हर्सचे अपघात होताना आपण बघतो. म्हणजे अर्थात तो यांच्या अखत्यारीतला विषय, पण याकरता काय व्हायला हवं असं वाटतं? सर, हा विषय खरं तर तुम्ही म्हणल्यासारखं उपप्रादेशिक परिवहन कार्यालय किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा आहे, पण मी परत एकदा तोच विषय सांगतो. प्रत्येकाने एक लक्षात ठेवावं की अपघाताला कुठली लस नाहीये. जसं मी कोविड-19चं उदाहरण दिलं होतं की झाला तरी दवाखान्यात जाऊन एक लस घेतली, फिनिश. अपघाताला तशी लस नाहीये. अपघातात तुम्हाला एकतर कायमस्वरूपी मरण येतं किंवा गंभीररित्या तुम्ही जखमी होऊ शकता, अपंगत्व येऊ शकतं. आता राहिला विषय तुम्ही म्हणलेला, आता टेक्नॉलॉजी एवढी अपग्रेड झालेली आहे की बऱ्याच गाड्या लोक हौशेनं घेतात. म्हणजे काही कंपन्यांची नावं घ्यायची झाले तर BMW आहे, बेन्झ आहे, ऑडी आहे, किंवा डिफेंडर नावाची गाडी. तर ह्याचं प्रशिक्षण चालकाला नसतं, आणि ही लोक शोरूम मधून गाडी घेऊन येताना सुद्धा अपघात झालेले आपण पाहिलेले आहेत. सोलापुरात सुद्धा असे 2 अपघात झालेले आहेत, जे कदाचित ऑन पेपर आलेलेही नसतील, केवळ त्या ड्रायव्हरला किंवा त्या ओनरला प्रशिक्षण नसल्यामुळं. तर याच्यासाठी उलट मारुती सुझुकीकडेच मी एक CSR फंडासाठी रिक्वेस्ट करेन की जे त्यांनी ITDR चे इन्स्टिट्यूट केलेले आहेत. दुर्दैवानं मी बघत होतो महाराष्ट्रात कुठं आहे का, पण महाराष्ट्रात ते नाहीये. तर CSR मध्ये असं कुठलं एखादं इन्स्टिट्यूट आपल्या महाराष्ट्रात त्यातल्या त्यात सोलापुरात करता येईल का? नव्यानं पालकमंत्री पण आता आलेले आहेत आमच्याकडे, तर त्यांच्याकडे नक्कीच मी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या मार्फत प्रपोजल देईन, आणि यासाठी मला वाटतं सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती. धन्यवाद आपल्या तिघांचे. फार महत्वाची माहिती या सगळ्या परिसंवादाच्या माध्यमातून तुम्ही मांडली, ज्यातनं एकच वाक्य पुढे आणतो, ते म्हणजे नियम पाळा. ते फार महत्वाचे आहे, ते आपल्या सुरक्षेसाठी आहे. आणि ते जर आपण पाळले, म्हणजे जसं मी म्हणालो की सडक सुरक्षा अभियान 2025 परवा करेंगे सुरक्षित रहेंगे, म्हणजे परवा आपल्याला कशाची करायची आहे? या नियमांची. आणि सुरक्षित कोणाला ठेवायचं? तर तुम्हालाही, तुमच्या कुटुंबालाही, तुमच्या आप्तेष्टांनाही, तुमच्या सगळ्या मित्रांना.
त्याच्यामुळे मंडळी, बसमध्ये एक फार छान वाक्य लिहिलेलं असतं एसटी बसमध्ये, जे मला वारंवार आठवतो, ज्याचा मी उल्लेख करत असतो, की आजचा दिवस शून्य अपघाताचा. तर आजचा हा दिवस कशा पद्धतीने शून्य अपघाताचा असेल हे रोज आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की रायझिंग सोलापूर असं म्हणत असताना पुढल्या वेळी जेव्हा आपण चर्चा करू तेव्हा सोलापूरमध्ये ही अपघातांची आकडेवारी नसावी, कमी झालेली असेल असं अपेक्षित आहे. आपल्या तिघांचे खूप खूप धन्यवाद, आमच्याशी संवाद साधला. एक आठवण म्हणून एक छोटासा मोमेंटो आपल्या सगळ्यांना प्लीज. हॅलो हॅलो हा, जाता जाता फक्त एक सांगू इच्छितो की जसं आपण म्हणला की नाळ जी तुटती ती आपली पहिल्यांदा जन्मानंतर आणि दुसऱ्यांदा अपघात झाल्यानंतर, तर दुसरी नाळ जर आपल्याला तोडायची नसेल तर आपल्याला नियमांची नाळ जोडायला लागेल, एवढं लक्षात ठेवा.